Cancer Healer Center, a new beginning. महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार याद्यांमध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप करत राहुल गांधी यांचा हल्लाबोल। 2024 लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे वाढले, राहुल गांधी यांचा सवाल। तर वाढलेलं मतदान भाजपला झाल्याचाही दावा। निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी देत नाही, राहुल गांधी यांचा आरोप। लोकसभा विधानसभेतील मतदार यादी फोटोसह देण्याची मागणी। ईव्हीएमवरील आरोपांना निवडणूक आयोगानं आधीच उत्तरं दिली आहेत। आता विरोधकांकडून नवीन नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू, फडणवीसांचं उत्तर। दिल्लीत काँग्रेसचा पराभव होणार, त्यामुळेच कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न, राहुल गांधींच्या आरोपांवर फडणवीसांकडून टीका। आम्ही ठाकरेंसोबतच, खासदारांकडून स्पष्ट। सत्ताधाऱ्यांमध्ये वाद सुरू असल्यानंच आमच्याबाबत अफवा पसरवत असल्याचाही आरोप। ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेते आमच्या संपर्कात, टप्प्याटप्प्यानं शिवसेनेमध्ये प्रवेश होतील, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। भाजपनं विधानसभेत आपली ताकद दाखवली आहे, एकमत न झाल्यास भाजप स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढणार, मंत्री अतुल सावेंचं सूचक वक्तव्य। रायगडच्या पालकमंत्रीपदी वर्णी न लागल्यानं भरत गोगावले नाराज असल्याची पक्षात चर्चा, सूत्रांची माहिती। महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी गोगावलेंच्या नावासाठी आग्रही। अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक, वैजनाथ बांगरसह एका अल्पवयीन आरोपीच्या कर्नाटकातून पोलिसांनी मुसक्या आवळल्या। धनंजय मुंडेंच्या गँगमध्ये वाल्मिक सारखे अनेक लोक, कलेक्टर केबिनमध्ये मला वाल्मिक कराडकडून पती आणि पोलिसांसमोर बेदम मारहाण केली होती, करुणा मुंडेंचा आरोप। ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत लढाई सुरूच राहणार, पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टानं अंतिम निर्णय देण्याबाबत दोन्ही पक्ष मागणी करणार, सूत्रांची माहिती। आम आदमी पक्षाच्या 16 उमेदवारांना पक्ष बदलण्यासाठी भाजपकडून मंत्रिपद आणि 15 कोटींची ऑफर, अरविंद केजरीवाल यांचा खळबळजनक आरोप। समरजित घाटगेंनी भाजप प्रवेशाबाबतचं वृत्त फेटाळलं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, पक्ष बदलाच्या चर्चांवर घाटगेंची TV9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाखांनी घट, लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000 2,41,41,00,000 छाननी प्रक्रिया सुरू असताना नवी माहिती समोर। राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू, पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद, राज्यामध्ये जीबीएस बळींची संख्या आता 6वी। बदलापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकाकडून विद्यार्थिनी आणि तिच्या आईला उद्देशून अश्लील शेरेबाजी, पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम शिक्षकाला बेड्या। सांगलीत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच हत्या केल्याचा संशय, संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। ठाणे कळवा रेल्वे स्थानकादरम्यान व्यक्ती ट्रेनखाली आल्यानं लोकल सेवेचा काही वेळ खोळंबा, मध्य रेल्वेची वाहतूक आता सुरळीत। नागपुरातील मोठा ताजबाग परिसरामधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण, 3000 कोंबड्या नष्ट, ताजबाग आणि आसपासचा 1 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित। सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची मागणी, सोयाबीन खरेदीबाबत राज्याचा केंद्राला प्रस्ताव, पणन विभागाची केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी। आरबीआयचं पतधोरण जाहीर, 25 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटच्या दरामध्ये कपात, कर्जाचा हप्ता कमी होणार, कर्जदारांना दिलासा। Cancer Healer Center, a new beginning.